नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता तिसरी, विषय मराठी. आणि आज आपण कविता बघणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे रानपाखरा आणि ह्या कवितेचे कवी आहेत कवी गोपीनाथ. बाळांनो, ही कविता त्याचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपण ती कविता एकदा ऐकूया. आपण या कवितेचा अर्थ पाहूया. रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठविशी मित्र जीवाचा खरा. ही जी छोटीशी मुलगी आहे ती रानपाखराला म्हणते की रोज सकाळी तू येऊन मला उठवतोस, येसी माझ्या घरा म्हणजे माझ्याकडे येतोस आणि छानपैकी गाणं गाऊन मला उठवतोस. जणू काही माझा तू अगदी म्हणजे मित्र आहेस, अगदी सखा जीवा भावाचा मित्र आहेस. तसं आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला कसं हळू उठवतो ना, प्रेमाने उठवतो, तसं हे रानपाखरू सुद्धा जे आहे ते या छोट्याशा मुलीला गाणं गाऊन म्हणजे चिवचिव चिवचिव किंवा पक्ष्यांचा किलबिलाट जो असतो की नाही, किलबिलाट करून तो त्या छोट्या मुलीला उठवतो आहे. आणि म्हणून ती म्हणते, रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठविशी मित्र जीवाचा करा. शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची त्यावरी, सत्तेचे डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. म्हणजे हा जो रानपाखरू आहे, या रानपाखराचं शरीर कसं आहे, निळसर आहे. आणि बघा त्याच्या जे पंख आहेत त्याच्यावरती निळी झालर आहे आणि त्याचे डोळे जे आहेत ते जणू काही चमचम करणारे रत्न आहेत, सुंदरशी रत्न आहेत. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानला. म्हणजे हे जे रानपाखरू आहे बघा, त्याचे पाय किती चिमुकलेत, त्याचे पंख सुद्धा छोटूसे आहेत, त्याचा देह म्हणजे त्याचं शरीर सुद्धा कसं आहे, अगदी छोटा आहे. सानुला म्हणजे छोटासा. अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला. म्हणजे तुझे पंख एवढे छोटेसे आहेत, तुझे पाय एवढेसे छोटेसे आहेत, पण शरीर सुद्धा छोटसच आहे, पण तरी सुद्धा
तुला या आभाळातून कसं उडता येतंय? हे आभाळ केवढं मोठं आहे, पण तू एवढूसा सानूला या अफाट आभाळातून कसा काय उडतोस? असा प्रश्न त्या मुलीला पडलेला आहे. डोंगर चढूनी वर येतो भास्कर. म्हणजे ज्याप्रमाणे सकाळच्या वेळेला डोंगर जो आहे त्या डोंगराच्या आडून सूर्य वरती येतो, रात्र संपल्यानंतर सूर्योदय होतं, तसंच सूर्योदय झाल्यावर काय असतं बरं? तुम्ही जर गावाकडे गेलात तर तुमच्या लक्षात येईल, सकाळ होताच पाखरं जी आहेत ती किलबिल किलबिल करायला करतात. तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी. या छोट्या मुलीला सुद्धा असं वाटतं की हे पाखरू, हे रानपाखरू जसं आकाशात उडतं, तसंच आपण सुद्धा मस्तपैकी आकाशात उडतो. पण तिला माहितीये की आपण उडू शकत नाही, म्हणून ती त्या पाखराला विचारते, नेशील का मज तुझ्या बिराडी बसवून पंखावरी. हे पाखरा, तुझ्या पंखावर बसवून मला तुझ्या घरी घेऊन जाशील का? असं ती मुलगी त्या पाखराला विचार. घरी गेल्यावर काय होईल? माय तुझी येईल, सूर्यही येईल भेटायला. त्या पक्षाची माय सुद्धा भेटेल आणि आकाशात गेल्यामुळे सूर्य सुद्धा मला भेटायला येईल, असं त्या छोट्या मुलीला वाटतंय. मजाच होईल सख्या पाखरा नेई एकदा मला. खरंच असं जर तू मला घेऊन गेलास, तुझ्या पंखावर बसून तुझ्या घरी घेऊन गेलास, तर तुझी माय मला भेटायला येईल ना, सूर्य मला भेटायला येईल आणि खरोखरच खूप मजा येईल. अरे पाखरा, मला एकदा घेऊनच जा तू, असं ती मुलगी त्या रान पाखराला सांगत आहे. या कवितेच्या खाली असणारे प्रश्न बघूया. प्रश्न पहिला आहे की कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. पहिला शब्द आहे घरा. आता घरा या शब्दामध्ये शेवटचं अक्षर काय आहे? तर शेवटचं अक्षर आहे रा. म्हणजे कवितेमध्ये आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की त्याचं शेवटचं अक्षर रा आहे. मग जर आपण कवितेच्या ओळी बघितल्या तर त्यात असं म्हटलेलं आहे, रान पाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा. याच्या पुढची ओळ आहे, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. आता खरा या शब्दाच्या शेवटी पण कुठला शब्द आलेला आहे? रा. म्हणून घरा शेवटचा शब्द रा आहे, म्हणून त्याचा उत्तर आहे खरा. आता दुसरा शब्द बघा, त्यावरी. या ठिकाणी शेवटचं अक्षर आहे ते म्हणजे री. आता कवितेमध्ये काय बघा बरं, त्यावरी शब्द कुठे आलेला आहे? तर शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी. त्याच्या खालची ओळ जर आपण बघितली तर ती आहे, सत्तेच डोळे चमचम करीती जणू रत्ने गोजिरी. म्हणजे इथे बघा, इथे सुद्धा काय आलेलं आहे? गोजिरी शब्दाच्या शेवटी री आलेला आहे, म्हणून त्यावरी आणि गोजिरी. आता पुढचा शब्द जो आहे तो आहे सानुला. सानुला शब्दाचा शेवटचा शब्द अक्षर कुठला आहे? तर ते आहे ल, ला. मग आता ही सानुला हा शब्द कुठल्या ओळीत आलाय? पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला ना. म्हणजे तुला या शब्दाच्या शेवटी पण काय आलेला आहे? ला आलेला आहे. नंतर आहे भास्कर. भास्कर या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे र. मग त्या ठिकाणी तिची ओळ आहे, रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर. त्याच्या पुढची ओळ बघा, तू ही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर. भास्कर सुस्वर. आता प्रश्न दुसरा आहे की खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा. जसं बघितलेलं आहे की शरीर निळसर, मग डोळे कसे आहेत पक्षाचे? तर डोळे आहेत सतेज. पाय कसे आहेत त्याचे? पाय चिमुकले आहेत. पंख कसे आहेत? पंख सुद्धा चिमुकले आहे. आणि देह कसा आहे? देह आहे सानुला. म्हणजे डोळे सतेज, पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह सानुला. आहे की नाही बघा बरं. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी,
पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला. आता आभाळ. आभाळ कसं आहे बघा. आभाळ आहे अफाट. अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला. म्हणजे आभाळ कसं आहे अफाट. आभाळाचं जे वर्णन आहे ते वर्णन अफाट या शब्दाने केलेलं आहे. आणि गाणे. गाणे कसं आहे तर गाणे सुस्वर आहे ना. तू ही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर. म्हणजे गाणं कसं आहे सुस्वर आहे. आता पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते. बघा मी प्रश्न पुन्हा एकदा वाचते. कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलवते. आता उत्तर बघा. कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलवते. कोणाला बोलवते ती घरी रानपाखरा. म्हणून बघा कवितेची पहिली ओळ आहे रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा. आता प्रश्न दुसरा. रानपाखराचे डोळे कसे आहेत. रानपाखराचे डोळे सतेज आहेत. बघा मगाशी पण आपण बघितलं होतं शरीराला निळसर तर डोळ्याला कुठलं वर्णन केलेला शब्द आहे सतेज. रानपाखराचे डोळे कसे आहेत सतेज आहेत. पुढचा प्रश्न. रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे. उत्तर. रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला प्रश्न पडतो की हा एवढासा चिमुकला पक्षी या अफाट आभाळात कसा उडतो. म्हणून तर तिथे वाक्य ओळी आहेत बघा कवितेच्या. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला. सानुला म्हणजे छोटा. अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला. तुझे पाय चिमुकले आहेत तुझे पंख चिमुकले आहेत एवढंच नाही सगळं शरीरच चिमुकलं आहे पण तरी सुद्धा तू या एवढ्या मोठ्या अफाट आभाळात कसा उडतो असा प्रश्न त्या कवितेतल्या मुलीला पडलेला आहे. पुढचा बघा. सूर्य डोंगर चढून वर कधी येतो. उत्तर आहे सूर्य रात्र संपल्यानंतर डोंगर चढून वर येतो. तुम्ही जर कधी गावी गेलात तर तुम्ही जेव्हा सूर्योदयाला जर उठला तर तुम्हाला दिसेल की सूर्य रात्र संपल्यानंतर सूर्य जो आहे तो डोंगराच्या आडून हळूहळू वर येतो. आणि म्हणून कवीने असं विचारलेलं आहे की सूर्य डोंगर चढून कधी वर येतो. तर सूर्य रात्र संपल्यावर डोंगर चढून वर येतो. पुढचा प्रश्न बघा. कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कुठे जायचे आहे. उत्तर. कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर त्याच्या घरी जायचं आहे. आणि म्हणून ती बघा त्याला विचारते नेशील का मज तुझ्या बिराडी बसवून पंखावरी. म्हणजे तुझ्या बिराडी म्हणजे घरी. तुझ्या घरी तू मला नेशील का तुझ्या पंखावर बसून. पुढचा प्रश्न. कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे. तर कवितेतल्या मुलीला भेटायला सूर्य येणार आहे आणि त्या रानपाखराची आई सुद्धा येणार आहे. बघा म्हणून कवितेतल्या ओळीत असं म्हटलेलं आहे माय तुझी येईल. माय म्हणजे आई आणि सूर्य ही येईल भेटायला. तुझी आई आणि सूर्य कवितेतल्या मुलीला भेटायला येणार आहेत. आता कोणाला म्हटलेलं आहे ते लिहायचंय. जीवाचा मित्र हे कोणाला म्हटलेलं आहे तर रानपाखराला म्हटलेलं आहे ना. मित्र जीवाचा खरा. गोजिरी रत्ने हे कोणाला म्हटलेलं आहे रानपाखराच्या सतेज डोळ्यांना म्हटलेलं आहे. गोजिरी रत्ने कोणाला म्हटलेलं आहे रानपाखराच्या सतेज डोळ्यांना म्हटलेलं आहे. शब्द आहेत
त्याचा आपण समानार्थी शब्द शोधूया. पहिला शब्द आहे घर. घराला समानार्थी शब्द काय आहेत? गृह, सदन, आलय. दुसरा आहे सखा. सखा म्हणजे दोस्त, मित्र, त्याला म्हणतात सखा. पुढचा शब्द आहे शरीर. शरीर म्हणजे देह, काया किंवा त्याला तनू असं सुद्धा म्हणतात. रात्र. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रजनी आणि निशा. डोळे. डोळ्याला समानार्थी शब्द आहे नेत्र, नयन. सूर्य. सूर्याला समानार्थी शब्द भास्कर, दिनकर. सूर्याला मित्र सुद्धा म्हणतात बरं का. पाय, पद आणि चरण. आभाळ, आकाश, गगन. विरुद्धार्थी शब्द बघूया. सकाळ विरुद्ध येणार संध्याकाळ. दिवस. दिवसच्या विरुद्ध शब्द रात्र. सतेज त्याच्या विरुद्ध आहे निस्तेज. सुरेल त्याच्या विरुद्ध आहे बेसूर. मित्र त्याच्या विरुद्ध शब्द शत्रू. एकदा त्याच्या विरुद्ध अनेकदा. आता पुढचा बघा की कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणं गाऊन उठवतो. मग खालील मुलं कशी उठत असतील याची आपल्याला कल्पना करायचं आहे. तसं दिलंय की रेशमाला तिची आई उठवते, रेशमा उठ लवकर. बरोबर, आपल्याला सुद्धा आपलं नाव घेऊन आई हाका मारते, उठ लवकर. तसं सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते. मोबाईल कसा आवाज करून उठवतो बघा बरं. वेकअप सतीश, वेकअप. मोबाईल मध्ये आपण जर फीड केलं तर येतं वेकअप सतीश वेकअप. किंवा आपल्या मोबाईलची जी रिंगटोन नसेल त्या रिंगटोनच्या आवाजाने आपल्याला जाग येते. दुसरं, भिकूचं घर दाट जंगलात आहे, त्याला टिंब टिंबच्या आवाजाने जाग येते. कुठल्या आवाजाने येते बघा. जंगलामध्ये का असणार, वेगवेगळे पशु पक्षी असणार आणि मग त्यांचा आवाज सतत असणार, म्हणून भिकूला पशु पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते. रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते, तो दररोज टिंब टिंबच्या आवाजामुळे उठतो, रेल्वे टिंब टिंब आवाज करत जाते. आता रेल्वेची लाईन जाते म्हणजे तो कुठल्या आवाजाने उठणार, रेल्वेच्या. आणि रेल्वे कशी आवाज करत जाते, झुकझुक ना, झुकझुक आवाज करत जाते रेल्वे. पुढचा, रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे, बाजार पहाटेच सुरू होतो, त्यामुळे रेवती दररोज टिंब टिंब अशा आवाजामुळे उठते. आता बघा, भाजीचा बाजार आहे म्हणजे कुठला आवाज असणार तिकडे, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, बरोबर ना. मग रेवती कुठल्या आवाजाने उठते, भाजी घ्या भाजी. जानकीचं घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे, त्यामुळे ती दररोज एसटीच्या हॉर्नच्या आवाजाने उठते ना. एसटीचा हॉर्न कसा वाजतो, पॉम पॉम, म्हणून ती काय होतं, ती दररोज एसटी हॉर्नच्या पॉम पॉम अशा आवाजामुळे उठते. जमीलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते आणि त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमीला रोज टिंब टिंबच्या आवाजामुळे उठते. आता कारखाना म्हणजे तिथे काय असणार आहे, भोंगा असणार आहे, म्हणजे जमीला रोज भोंग्याच्या आवाजामुळे उठते. दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत आणि बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचं घर आहे, त्यामुळे दिनेशला रोज कोणाच्या आवाजाने जाग येत असेल, बागेत काय बरं असतात,
छान छान पक्षी असतात ना, आणि पक्ष्यांचा किलबिलाट असतो. पक्ष्यांच्या आवाजाला काय म्हणतो आपण? किलबिलाट असतो. म्हणजे दिनेशला रोज पक्ष्यांच्या आवाज किलबिलाटामुळे जाग येते ना, सुस्वर अशा आवाजामुळे जाग येते. पक्ष्यांचा आवाज सुस्वर असतो, त्यामुळे दिनेशला रोज पक्ष्यांच्या सुस्वर अशा आवाजामुळे जाग येते. बरं बालमित्रांनो, आता आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत. आपण पुन्हा एकदा ही कविता ऐकूया. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.